वर्षभरातल्या सर्व 24 एकादशींचे पुण्य जर केवळ एकाच दिवशी मिळवायचे असेल तर 25 जूनला येणारी ही एक गोष्ट चुकूनही सोडू नका. होय, अन्न तर सोडाच, पण पाण्याचा एक थेंबही न घेता केले जाणारे सर्वात कठीण आणि तितकेच महाफलदायी व्रत म्हणजे निर्जला एकादशी. नमस्कार भाविकांनो, नीतिवेदावर आपले मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत 25 जून रोजी येणाऱ्या निर्जला एकादशीची योग्य पद्धत, मंत्र आणि दान नियम. हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी निर्जळा एकादशी म्हणून साजरी केली जाते. यावर्षी ही एकादशी 25 जून रोजी येत आहे. या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असेही म्हणतात, कारण महाबली भीमाला भूक अनावर होत असल्याने महर्षी व्यासांनी त्याला वर्षातून केवळ ही एकच एकादशी करण्याचा सल्ला दिला होता. जर तुम्हाला वर्षभरातील इतर 23 एकादशींचे करणे शक्य झाले नसेल तर शास्त्र सांगते की केवळ ही एक एकादशी पूर्ण निष्ठेने केल्यास संपूर्ण वर्षाचे पुण्य लाभते. चला तर मग जाणून घेऊया व्रताची योग्य पद्धत. एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठावे. घराची स्वच्छता करून पवित्र स्नान करावे. स्नानानंतर पिवळे वस्त्र परिधान करावे, कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. यानंतर आपल्या पूजेच्या ठिकाणी जाऊन व्रताचा संकल्प करावा. पूजेमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करा. त्यांना गंगाजल, अक्षता, पिवळी फुले आणि मुख्य म्हणजे तुळशीपत्र अर्पण करा. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यामुळे मनाला शांती आणि घरात सकारात्मकता निर्माण होते. आता सर्वात महत्त्वाचा नियम, निर्जळा म्हणजेच पाण्याचा थेंबही न घेणे. एकादशीच्या सूर्योदयापासून ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न आणि जल दोन्हींचा त्याग करावा लागतो. पण लक्षात घ्या, जर तुमचे आरोग्य चांगले नसेल, तुम्ही वृद्ध असाल किंवा आजारी असाल तर शरीराला त्रास देऊन व्रत करू नका. अशा वेळी तुम्ही फलाहार किंवा पाणी घेऊन उपवास करू शकता. देव तुमच्या भावनेचा भुकेला असतो, तुमच्या त्रासाचा अजिबातच नाही. एकादशीच्या रात्री झोपण्याऐवजी विष्णू नामाचे जागरण करावे. विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे या रात्री अत्यंत फलदायी मानले जाते. निर्जळा एकादशीला दानाचे अफाट महत्त्व आहे. हा काळ कडक उन्हाळ्याचा असतो, म्हणून या दिवशी गरजूंना पाणी पाजणे, मातीचा माठ, घट, पंखा, छत्री, कपडे आणि रसाळ फळांचे दान करणे. असे म्हणतात, या दिवशी केलेले जलदान हे अश्वमेध यज्ञासारखे पुण्य देते. त्यामुळे आपल्या ऐपतीप्रमाणे दान नक्की करा. आता पाहूया पारण म्हणजेच व्रत सोडण्याची पद्धत. 26 जून रोजी द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून पुन्हा विष्णूंची पूजा करावी. ब्राह्मणाला किंवा गरजूला भोजन किंवा सरळ ज्ञान द्यावे. त्यानंतर विष्णूचरणाचे तीर्थ आणि तुळशीपत्र घेऊन व्रताचे व्रत सोडावे. पारण नेहमी शुभ मुहूर्तावरच करावे, तरच व्रताचे संपूर्ण फळ मिळते. तर भाविकांनो, अशी ही महापुण्यदायी निर्जळा एकादशी तुम्ही श्रद्धेने साजरी करा. भगवान विष्णू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच प्रार्थना. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी नीतिवेदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. धन्यवाद.